नमस्कार. आज आपण मोत्याची बांगडी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. हा बँगल बेस घेतला आहे. 2 4चा गाळा आहे. छोटी बांगडी आहे. हे छोटे छोटे जे होल दिसत आहेत त्यावर आपल्याला मोती बसवायचे आहे. आता यासाठी 4 नंबरचे मी मोती वापरणार आहे. यासाठी मोत्याचं बांगडी करणार म्हणून सफेद धागा वापरणार आहे. जर तुम्ही सोनेरी मण्यांचं करणार असाल तर पिवळा धागा वापरायचा आहे आणि काळ्या मण्यांसाठी काळा धागा. आता सफेद धागा जो आहे तो सुईमध्ये ओवायचा आहे. यासाठी जी सुई वापरणार आहोत आपण ती 12 नंबरची छोटी सुई आहे. ही पहा. या सुईमध्ये आपल्याला हा धागा ओवून घ्यायचा आहे. नायलनचा धागा आहे हा, ज्वेलरी मेकिंगचा. सुईचा होल छोटा असल्यामुळे खूप अलगद हाताने हा धागा ओवायला लागतो. धाग्याच्या टोकाजवळ अगदी धरायचा आणि सुई ओवायची आहे. आणि त्या धाग्याला पीळ बसतो त्यामुळे सुई गोल फिरते. हळूहळू धागा ओढत जायचा आहे. साधारण 2 मीटर लांब धागा कट करायचा आहे आणि तो डबल करायचा आहे. डबल करून साधारण 1 मीटर लांब धागा होईल आपला. हे पहा. आणि इथे सुई कट करायची, धागा कट करायचा आहे. शेवटला आपल्याला गाठ मारायची आहे. रेग्युलर गाठ मारतो त्या पद्धतीने इथे गाठ मारायची आहे. हे पहा. या पद्धतीने दिसेल गाठ मारल्यावर. आता या जो बँगलचा बेस आहे त्याच्यावर आपल्याला वरून सुई आतमध्ये घालायची आहे. जे होल आहेत छोटे छोटे त्यामध्ये वरून सुई आतमध्ये घालायची आहे आणि पुढच्या छोट्या होल मधून परत बाहेर काढायची आहे. हळूहळू पूर्ण धागा हा ओढायचा आहे. इथे आपला डबल धागा 1 मीटर लांब झाला आहे. जोपर्यंत गाठ येते तोपर्यंत ओढायचा आणि गाठीच्या इथे 2 धाग्यांच्या मधून सुई बाहेर काढायची आहे. म्हणजे इथे आपली गाठ बसेल. पाठी पुढे करून ही गाठ जी आहे ही आपल्याला पुढच्या होल पर्यंत घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित बसेल. हे बघा, पुढच्या होलच्या इथे ही गाठ घेतली आहे आपण. आता या गाठीला आणि सुईच्या धाग्याला आपल्याला स्टिक फास्ट ग्लू लावायचा आहे. ज्वेलरी मेकिंग साठी आपण हा स्टिक फास्ट ग्लू वापरतो, जेणेकरून धागा चिकटला जाईल. धाग्याला स्टिक फास्ट ग्लू लावायचा आहे आणि गाठीचा धागा जो आहे ते 2 धागे आणि सुईचे 2 धागे असे 4ही धागे एकत्र आपल्याला चिकटवायचे आहेत. नुसते बोट फिरवले तरी हे धागा पटकन चिकटला जातो. हा पहा, या पद्धतीने हा आपला एक धागा तयार झाला. आता सुईमध्ये आपल्याला मोती ओवायचे आहेत. बँगलचा बेस लहान असल्यामुळे साधारण 40 ते 42 मोती लागतील. आधी थोडेसे मोती ओवायचे आहेत. या पद्धतीने आणि हळूहळू धागा ओढायचा आहे. गाठीच्या इथे धागा जवळ आल्यावर अजून मोती ओवून घेऊया आपण. हे पहा, गाठीच्या इथे धागा जवळ आल्यावर हा जो धागा आपला चिकटला आहे त्या 4ही धाग्यांच्या वरती आपले मोती गेले पाहिजेत. या पद्धतीने असं पूर्ण बांगडीवर ही माळ बसवायची आहे. साधारण 40 ते 42 मोती अजून आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. हे मोती पूर्ण ओवून झाल्यावर शेवटच्या होलमध्ये सुई परत आतमध्ये घालायची आहे. सुई आत घालताना अंगठ्याने वरती ही माळ घट्ट धरून ठेवायची आहे. 42 मोती आपले ओवून झाले आहेत. आता जिथून सुई ज्या होलमधून काढली आहे त्याच्या पुढच्या होलमधून पुन्हा वरती घ्यायची आहे. वरती घेताना माळेच्या उजव्या बाजूला सुई बाहेर काढायची आहे. पूर्ण धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्याच होलमध्ये खाली घालताना माळेच्या डाव्या साईडने सुई आतमध्ये घालायची आहे आणि हळूहळू धागा ओढायचा आहे. घट्ट धागा ओढून घ्यायचा. इथे आपली ही माळ फिक्स आहे. प्रत्येक वेळी अंगठ्याने वरची माळ घट्ट धरून ठेवायची आहे. हे पहा,
पुन्हा पुढच्या होलमधून सुई उजव्या साईडने बाहेर काढली आहे आणि त्याच होलमध्ये माळेच्या डाव्या साईडने सुई आतमध्ये घालायची आहे. म्हणजे हे मोती आपले फिक्स बसतात. हळूहळू धागा घट्ट ओढायचा आहे. धागा घट्ट ओढताना पत्र्याचा बेस असतो, त्यामुळे होलच्या मधोमध धागा ओढायचा आहे, नाहीतर धागा कट होतो. हे पहा, असे आपले मोती घट्ट बसतात. म्हणजे ही जी सैल माळ आहे ती आपली घट्ट बसत जाईल बेसवर. प्रत्येक वेळी पुढच्या होलमध्ये सुई घालताना एका साईडने सुई बाहेर काढायची आहे आणि त्या माळेच्या भोवती राऊंड करून पुन्हा त्याच होलमध्ये सुई आत घालायची आहे, जेणेकरून ही मोत्याची माळ जी आहे ही आपल्या बँगलच्या बेसवर अटॅच होईल, घट्ट बसेल. प्रत्येक वेळी मोती दाबायचे आहे. असे पूर्ण आपल्याला 2 राऊंड करायचे आहेत. एक राऊंड झाल्यावर परत तसाच सेम दुसरा राऊंड करायचा आहे, जेणेकरून मोती पडणार नाहीत किंवा धागा तुटणार नाही. इथे आपल्याला गाठ मारायची आहे. गाठ मारण्यासाठी आडव्या धाग्यातून सुई बाहेर काढायची, थोडासा धागा राहिल्यावर परत पाटी घ्यायची आहे आणि ओढायची आहे. इथे आपली गाठ बसली. अशा 2 ते 3 गाठी मारायच्या. जो आडवा धागा आहे त्यामध्ये सुई घालायची आहे, हळूहळू धागा ओढायचा आहे आणि पुन्हा त्याच धाग्यांच्या मधून पाटी घ्यायची आहे. हे पहा, असं साधारण 2 ते 3 गाठी आपल्याला घट्ट मारून घ्यायच्या आहेत. प्रत्येक वेळी धागा घट्ट ओढायचा आहे. या पद्धतीने आपली ही जी माळ आहे ही इथे लॉक झाली. इथे घट्ट गाठ बसल्यावर गाठीला आणि थोडासा पुढे धाग्याला स्टिक फास्ट ग्लू लावायचा आहे, जेणेकरून नायलॉनचा धागा असतो, ती गाठ सुटण्याची शक्यता असते, ती सुटू नये यासाठी आपल्याला स्टिक फास्ट ग्लू गाठीवर आणि पुढे थोड्याशा धाग्याला लावायचे आहे. ही सुई पुढच्या मोत्यामधून बाहेर काढायची आहे. घट्ट धागा ओढून घ्यायचा आणि पुन्हा पुढच्या होलमधून परत आतमध्ये घालायची आहे. हा ग्लू जो आहे हा धाग्यावर पसरवायचा आहे, जेणेकरून धागा चिकटला जाईल. या पद्धतीने राहिलेला धागा हा कट करायचा आहे. आतमध्ये सुई घातल्यावर राहिलेला धागा कट करायचा. आता या धाग्याला पुन्हा स्टिक फास्ट ग्लू लावायचा आहे आणि बोटाने पसरवायचा आहे, म्हणजे खालचा जो दोरा आहे त्याच्यावर हा धागा परत चिकटला जाईल. हे पहा, अलगद बोट फिरवायचे. इथे हा धागा चिकटला जातो. स्टिक फास्ट ग्लू लगेच सुकतो. हे पहा, अशी आपली बांगडी तयार झाली आहे. अशी दुसरी बांगडी तयार करून घ्यायची आहे. दिसायला खूप सुंदर दिसतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक यू.